नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ हा शेवगा लागवडीविषयी आहे। पुणे जिल्ह्यातील करडे गावात राहणारे शेतकरी बाराजे ढेमेकर यांनी 8.5 एकरावरती शेवगा लागवड केली। तर जाणून घेऊया याविषयी त्यांच्याकडून सविस्तर माहिती। शेवगा लागवडीविषयी बोलताना बाराजे सांगतात की गेल्या 7 वर्षापासून ते शेवगा लागवड करत आहेत। शेवगा लागवडीत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेवग्याचं मॅनेजमेंट असतं। शेवगा लागवडीतलं अंतर, शेवग्यावर होणारी औषध फवारणी, शेवग्याचं कटिंग, शेवग्याची फ्लावरिंग स्टेज या सर्व गोष्टी एकत्रितरित्या जुळून येणं गरजेचं असतं किंवा मॅनेजमेंटच्या जोरावर या सगळ्या गोष्टी व्यवस्थित जुळवून आणाव्या लागतात, तर शेवगा लागवड ही यशस्वीरित्या पार पडते। शेवगा लागवडीत पाऊस काळामध्ये फ्लॉवरिंग खूप कमी प्रमाणात होतं, त्यामुळे शेवगा लागवडीसाठी प्रामुख्याने खडकाळ तसेच पाण्याचा लवकरात लवकर निचरा होणारी जमीन असावी। जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणी शक्यतो शेवग्याची शेती टाळावी, कारण अशा ठिकाणी शेवगा पीक येणं खूप कठीण असतं। पावसामुळे झाडांची ग्रोथ होत नाही, त्याचबरोबर झाडाला फ्लॉवरिंग होत नाही, त्यामुळे अति पाऊस असणाऱ्या ठिकाणी शेवग्याची शेती करू नये असा सल्ला बाळराजे देत आहेत। शेवग्याला साधारणतः एप्रिल-मे मध्ये भाव हा खूप कमी प्रमाणात असतो, त्यामुळे शेवगा लागवड करताना योग्य हंगामात हार्वेस्टिंगला येईल अशा हिशोबाने किंवा असं बागेचं गणित करून शेवग्याची लागवड करावी, जेणेकरून योग्य हंगामामध्ये ज्यावेळेस शेवग्याला मागणी असेल आणि भावही असेल अशा काळामध्ये शेवगा हार्वेस्टिंगला आला पाहिजे। सध्या यांच्या शेतामध्ये OCD3 या व्हरायटीची लागवड केली असून सुरुवातीला यांनी या OCD3च्या वाणापासून बिया लागवड करून याची रोपं तयार केली आणि रोपं तयार झाल्यानंतर संपूर्ण 8.5 एकरावरती याच OCD3 वाणाची लागवड केली। त्यामुळे एकंदरीत सर्वच बाग ही उत्तम प्रकारे वाढली आहे आणि झाडांना शेंगाचं प्रमाणही भरपूर आहे। त्यामुळे अशा पद्धतीने आपणही आपल्या शेतामध्ये शेवग्याचे योग्य नियोजन करून संपूर्ण प्रक्रियेचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर आपल्या शेतामध्येही आपण शेवग्याचं उत्पन्न घेऊ शकतो असं बाळराजे सांगतात। तर शेतकरी बंधूंनो, बाळराजे यांची शेवगा लागवड तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर आमच्या Facebook आणि Instagram पेजलाही फॉलो करा।